संभाजीनगरमधून इम्तियाज जलील यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आलेला आहे। नाराज कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली आहे। संभाजीनगरात इम्तियाज जलील यांच्या वाहनावर हा हल्ला झाला। 2 गटांमध्ये हमरेतुमरी झाली आणि त्यानंतर हाणामारी झाल्याचंही समजतंय। संभाजीनगरामध्ये इम्तियाज जलील यांच्या कारवर हा हल्ला करण्यात आलेला आहे। कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली। पदयात्रा काढत असतानाच त्या पदयात्रेला विरोध होता, त्यांच्या समोरच हा राडा झालेला। या पदयात्रेला यावेळी काळे झेंडे दाखवण्यात आले। त्यानंतर ती पदयात्रा अडवण्याचा देखील प्रयत्न या कार्यकर्त्यांनी केला। त्यामुळे 2 गटात हमरीतुमरी झाली, हाणामारी झाली। यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप केला, सौम्य लाठीचार्ज केला आणि त्यानंतर तिथल्या कार्यकर्त्यांनी या पदाधिकाऱ्यांनी अक्षरशः पळ काढल्याचं देखील आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहतो। 2 गट आमने सामने आलेले आहेत। या निवडणुकीच्या सगळ्या रणधुमाळीमध्ये काही नाराज कार्यकर्ते होते आणि या नाराज कार्यकर्त्यांनीच हा हल्ला केल्याचं देखील बोललं जातं। माजी कॉर्पोरेटर कलीम कुरैशी साहब, हबीब कुरैशी साहब और उनका पूरा खाटी समाज वो हज़ारों की तादाद में वहाँ खड़े हुए थे। कम से कम 200-500 लोग वहाँ खड़े हुए थे और हमारे ऊपर अंडे फेंके गए। हमारे ऊपर देखिए, आप पुलिस वालों के पूरे ड्रेस पे भी अंडे फेंके गए। हमारे ऊपर अंडे फेंके गए, हम पे चाकू से हमला किया गया, मेरे आँख पर मारा गया और मुंशी पटेल पे भी हमला हुआ, अमजद चाची पे हमला। खुद इम्तियाज जलील साहब की गाड़ी पे भी चंपा चौक पे हमला करे, गाड़ी फोड़े और यहाँ पर भी इम्तियाज जलील साहब पे हमला किया गया। जबकि पुलिस इंस्पेक्टर बुधवान साहब साथ में होते हुए, क्या इतना पुलिस इतना डर रही है 2 नंबर के धंधे वालों से? क्या पुलिस को खौफ है? 2 हफ्ते लेकर पुलिस ये काम करवा रही है। मैं तो सीधा जिनसी पीआई साहब पे आरोप लगाऊंगा कि मैंने कल रजिस्टर परमिशन लेने के बाद क्या, और खास बात यह है कि मैंने इम्तियाज जलील साहब माजी खासदार के नाम से परमिशन ली हुई है। खासदार साहब आने वाले बोल के पद यात्रा के लिए। अच्छा। मैंने मेरी परमिशन में ये सब मेंशन करा हूँ। परमिशन लेने के बाद क्या वजह है कि 4 पुलिस वाले वहाँ खड़े रहते, जिनसी के पीआई जलील साहब भी जख्मी हुए इसमें, उन पर भी हमला हुआ ना। अच्छा, उन पर भी हमला हुआ, उनकी गाड़ी भी चंपा चौक पे तोड़ी गई। मैं सीधा आरोप लगाऊंगा जनाब कलीम कुरैशी साहब, जनाब हबीब कुरैशी साहब और हमारे माजी शाहबाजार के जो कॉर्पोरेटर है आरिफ हुसैनी, ये सब मैं 3 दिन से, मुझे ये चीज़ का इल्म था। मैं 3 दिन से इम्तियाज जलील साहब को बोल रहा था कि ये ऐसे अंडे मारने वाले, ऐसा लेडीज को आगे करने वाले हैं। ये सब इनकी प्लॅनिंग थी। इसमें आरिफ हुसैनी का भी बहुत बड़ा हाथ है। सीपी ऑफिसला एक अर्ज दिल्यानंतर तरी पीआय साहेब तिथं काही करत नाही का? हाय काय भानगड काय त्याच्यात? पीआय साहेब त्यांना सपोर्ट का करत आहे? हा, हे जाऊन 24 तासाच्या आत पीआय साहेबाची तिथून बदली व्हायला पाहिजे। बदली जर नाही झाली पीआय साहेबाची, 24 तासानंतर मी तिथं धरणा देणार। जिन्सी पोलीस स्टेशनच्या समोर मी धरणा देणार। हमारे प्रचार चालू था, अब उधर से उनकी रैली आई। रैली आने के बाद में वो डायरेक्ट कुछ भी गलत सलत बोलने लगे। क्यों? उसकी मकसद उसका बोलना ये है कि जैसा तुमने हमारी एक सीट को मतलब कुछ पैसे देके बिठा दिए बोल के। आणि काही त्यांच्याच पक्षातील नाराजांनी हल्ला केल्याचं समजते। मात्र त्यांनी आरोप केला की हल्लेखोरांना अतुल सावे आणि संजय शिरसाट यांचं जे आहे संरक्षण आहे। इम्तियाज जलील हा 1 नंबरचा खोटारडा माणूस आहे। ब्लॅकमेल करण्यामध्ये सर्वात माहिर असलेला हा इम्तियाज जलील आहे। जे कार्यकर्त्यांनी हल्ला केला ना, त्यांनी यासाठी केलंय की याच्यासाठी जीवाला जीव देणार ते कार्यकर्ते होते, परंतु पैसे घेऊन तिकीट विकले, त्या कार्यकर्त्याला देशी धडू लावलं आणि त्याचा संताप ते व्यक्त करतायत। म्हणून जशी करणी वैसी भरणी हे आज इम्तियाज जलीलला पाहायला मिळालेलं। जो शेर आहे रे शेर आहे म्हणायचा ना, त्या शेर रायाला आता पळावं लागतंय आणि जनता मेरे साथ है असं म्हणणारा किंवा आवाज असा वाढून बोलणारा आज शेपूट घालून पळताना हे सगळं महाराष्ट्रातील जनता पाहते। म्हणून तू केलेले पाप हे तुला भोगावं लागणार आहे। आम्हाला तुझ्या मागे पोलीस संरक्षणामध्ये काही गुंड पाठवण्याची गरज नाही आहे। ही तुझी केलेली पापाची फळं आहेत। सर, तुमचं डायरेक्टली त्यांनी नाव घेतलेलं आहे असं? कुणाचं नाव घेणार आहे तो? त्या ज्या मारहाण करणारे आहेत ना, त्यांना पोलिसांनी पकडलं पाहिजे आणि त्याच्याकडून विचारलं पाहिजे तू